नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 आज दुसरा दिवस असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच अभिनेत्री श्रुती मराठे यांनी भेट दिली। तसेच स्टॉलवर जाऊन भेट देण्यात आली। आलेल्या पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला। तसेच अभिनेत्री श्रुती मराठे यांना नाशिकची पैठणी देऊन सन्मान करण्यात आला। आपल्या भाषणात मंत्री महाजन म्हणाले की नरेडकोच्या या तिसऱ्या प्रदर्शनाला मी भेट देत असून प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि सकारात्मक उपक्रम पाहायला मिळतो। हरित नाशिक या संकल्पनेचे ब्रँडिंग अतिशय प्रभावीपणे करण्यात आले आहे। या प्रदर्शनाला जेवढे ग्राहक भेट देतील तेवढीच झाडे नाशिक शहरात बिल्डरांच्या लेआउटमध्ये लावण्याचा संकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे। पर्यावरण संवर्धन आणि विकास यांचा समतोल साधण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे। राज्याचे जलसंपदा तसेच कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत आणि सत्कार होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि नरेडकोचे सचिव शंतनू देशपांडे यांनी केले। कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, सुनील बागुल, विजय साणे, महेश हिरे, मुन्ना हिरे, सागर वैद्य, सुधाकर बडगुजर, हिमगौरी आडके तसेच नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवांदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगायोग म्हणावं लागेल। मला येण्याचा कुठलाही कार्यक्रम नव्हता, आपलं आमंत्रणही होतं, पण अचानक वैजापूर मला कार्यक्रम ठरला आणि मी गाडीकडे वळवली। म्हटलं हाय कार्यक्रम आपल्याला आज आयोजन करता येईल, इथे हजर राहता येईल आणि म्हणून आपल्याकडे मी ठिकाणी पण अतिशय मला आनंद झाला बघून की नाशिकमध्ये तिसऱ्यांदा मला वाटतं मी आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो। अनेक कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी येत असतो, पण पाहत्यांच्या सोयीसाठी अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम नरेडकोच्या माध्यमातून अतिशय कमी लोकांना एकाच वेळेला कळतं कुठे घरं आहेत, कुठे आपण जाऊ शकतो, कुठे आपल्याला संधी आहे, व्याजदर काय, किंमत काय, अन्यथा प्रत्येक बिल्डरकडे फिरणं हे कोणाला शक्य होत नाही। म्हणून त्यातून ही त्यांना चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि आपल्याला कल्पना आहे की नाशिक मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गतीने वाढणारं शहर, सगळ्यांचं लक्ष आता नाशिककडे आहे। पुण्यालाही प्रेफरन्स तेवढं देते तेवढं प्रेफरन्स आता प्राथमिकता ही नाशिकला या ठिकाणी आहे। त्याचं कारण तेच आहे, तिथलं वातावरण चांगलं आहे, तिथे सगळ्याच आहे, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, सगळ्याच बाबतीमध्ये, शैक्षणिक असेल, सगळ्या बाबतीमध्ये अग्रेसर असेल तर नाशिक जिल्हा। बाजूला त्र्यंबकेश्वर आहे, इगतपुरी आहे, गोटी आहे, हा भाग अतिशय निसर्गाने आहे। हे सगळा जो नाशिक जिल्हा आमचा आहे हा कृषी प्रधान पण आहे। द्राक्षासाठी असेल, कांद्यासाठी असेल, फुलांसाठी, भाजीपाल्यासाठी अनेक विविधतेने हा सगळं नटलेला आहे आणि म्हणून नाशिककडे लोकांचा ओढा या ठिकाणी आहे। तशी रिटायर झालेल्या लोकांना असं वाटतं कुठे असू द्या पण आम्ही नाशिकमध्ये त्या ठिकाणी स्थायिक होऊ, नाशिकमध्ये घरपर्यंत रिटायरमेंट झालं आणि म्हणून नाशिक खूप मोठ्या गतीने वाढत आहे आणि सगळ्यात वाढत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो घरांचा असतो, निवासाचा असतो आणि अतिशय सुंदर इमारती म्हणजे मी आधीचं नाशिकही बघितलेलं आहे आणि आताही बघतोय। म्हणजे अगदी 2-3-4 वर्षामध्ये एवढा बदल नाशिकमध्ये झालेला की मलाही कळत नाही खरंच आपण ज्या रस्त्याने गेलो होतो का पूर्वी म्हणून त्या सुंदर इमारती या ठिकाणी होत आहेत। ते चांगले मोठमोठे शॉप्स आहेत, सगळे ब्रँडचे शोरूम या ठिकाणी आलेले आहेत मोठमोठे आणि अगदी विश्वास बसत नाही 4-6 वर्षापूर्वी नाशिक आणि आताचं नाशिक अशी परिस्थिती या ठिकाणी नाशिकची आहे। म्हणून आपलाही व्यवसाय अतिशय जोरात आहे, त्याबद्दल काही वाद नाही आहे। अतिशय खूप छान वाटतंय। मला वाटतं नरेडको होमेथॉन 2025 हे त्यांचं तिसरं वर्ष आहे आणि यशस्वी पद्धतीने तिसरं वर्ष आहे। कालपासून सुरू झालेलं आज मी आलेली आणि अजून 2 दिवस आहे आणि मी ऑलमोस्ट सगळे स्टॉल्स व्हिजिट केलेले। खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत, खूप म्हणजे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं तुम्ही कशासाठी इथे येत आहे। तुम्ही अपार्टमेंट बघण्यासाठी येत आहे, विला बघण्यासाठी येत आहेत, शॉप्स बघण्यासाठी येत आहे। हे डिसाईड करून तुमचं बजेट डिसाईड करून तुम्हाला फक्त इथे यायचं आहे। बाकी सगळे व्हरायटीज तुम्हाला वेगवेगळे बिल्डर्सची व्हरायटीज इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि मला असं वाटतं खूप चांगली संधी आपलं स्वप्नाचं घर इथे शोधण्याची आणि ते स्वप्न इथे पूर्ण आहे। सो नक्की या, अजून 2 दिवस शनिवार रविवार आहे नरेडको होमेथॉन 2025।
लसीकरण आवाहन करायची गरज नाही आहे. खूप सुंदर छान आत्ता क्लायमेट आहे आणि मला वाटतं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये नाशिक खूप मस्त असतं. मला दरवेळेस नाशिकमध्ये येताना खूप आनंद होतो, कारण मला हे शहर खूप आवडतं आणि आज पुन्हा ही संधी मिळाली आहे नरेडको होमथॉनमुळे, तर खूप छान वाटतंय आणि खूप छान स्वागत केलं नाशिकमध्ये खूपच आवडेल. म्हणजे मी मगाशी सुद्धा म्हणाले की मुंबई आणि मी आहे पुण्याशी, त्यामुळे घर आणि शिक्षण सगळं पुण्यात झालेलं आहे. कामासाठी आता मुंबईत राहते, पण हे दोन जर शहर सोडले तर अजून कुठलं शहरमध्ये मला राहायला आवडेल, तर मगाशीच सांगितलं एक आहे नाशिक आणि दुसरं आहे कोल्हापूर. थँक्यू. एक होमेथॉनचं आकर्षण म्हणून एक चांगला फेस या ठिकाणी बोलवायचं आहे असं आमच्या टीमने ठरवलेलं होतं. आजच्या तिसऱ्या याच्यासाठी आपल्याकडे नाशिकमध्ये आवर्जून आलेल्या श्रुती मराठे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नरेडको नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल ही सगळ्यांना माहिती आहे, दरवेळेला आम्ही सांगितलेली पण आहे. परंतु आमची ज्या वेळेला मीटिंग होते आणि आम्ही ज्या वेळेला प्लॅनिंग करतो, सगळी टीम बसते, त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न आमच्या टीममध्ये होतो की यावेळेला ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे, ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे. म्हणजे इथपर्यंत आता आम्ही पोचलोय. पहिल्या वर्षी प्राजक्ता माळी होत्या, दुसऱ्या वर्षी प्रार्थना बेरे आणि आता श्रुती मराठे. साधारण मला प्रोसेस सांगायची की आम्ही कसं निवडतो. आम्हाला जो चेहरा लागतो ना या ब्रँड अँबॅसेडर म्हणून, तर एक घरगुती चेहरा, कारण आमच्याकडे या ठिकाणी जे फ्लॅट्स आहेत ते साधारणतः 20 लाखापासून ते 12 कोटी रुपयापर्यंत आहेत. तर या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जो चेहरा फिट होईल अशा चेहऱ्याला आम्ही ब्रँड अँबॅसेडर निवडतो. सो आय थिंक यू आर लकी, कारण अफोर्डेबल हाऊसिंग असू दे, लक्झरी असू दे, सेमी लक्झरी असू दे, अल्ट्रा लक्झरी असू दे, त्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपण सूट होतात. आणि माझं निम्म काम तर भूषणनेच केलं. संघटनाची जबाबदारी घेतली आणि आमच्या लोकांचा नेहमी आग्रह असतो की तुम्ही ते करा, आम्ही तुम्हाला समर्थपणे साथ देतो. आणि सांगायला अतिशय आनंद होतो का आमची जी टीम आहे, वेळोवेळी जी टीम असते ते खंबीरपणे सोबत असते, प्रत्येक शब्दाला ते धरून घेतात आणि त्याच्यामुळे हे एवढं नियोजन करायला फार सोपं होतं. म्हणजे आम्ही अगदी लिमिटेड लोक आणि ह्या वेळेचा रेकॉर्ड ब्रेकिंग शेवटच्या 20 दिवसात हे सगळी प्लॅनिंग, बुकिंग आणि एक्झिक्युशन झालेलं आहे असं सांगायला काहीच हरकत नाही. त्याही उपर 100% स्टॉल सोल्ड आउट आहे. शेवटी ह्या वेळेला नाशिकला हरित नाशिक, हरित कुंभ अशी योजना आपल्या मंत्री साहेब गिरीश महाजन जे आपल्याला मगाशी भेटले, त्यांनी सोमवारी इथे व्यक्त केली होती. मग आम्ही त्यांचे शब्द उचलून होमेथॉनला भेट देणारे प्रत्येक माणसाचं रजिस्ट्रेशन केला जातो आणि तिथे जर बाहेर पाहिलं असेल तर आपण त्याचा नंबरिंग करतोय. म्हणजे जेवढे लोकांची व्हिजिट होईल तेवढं झाड नरेडको लावणार आहे, त्याचं संगोपन पण केलं जाणार आहे. आम्ही सांगितलं आहे का आम्ही आमच्या ओपन स्पेसेस जे असतील लेआउटमधले झालेले किंवा मोठ्या प्रोजेक्टमधले, तर जिथे पॉसिबल असेल तिथे लावू का जिथे मेंटेनसुद्धा करता येईल. आणि मेंटेन झाले तर त्याची मजा राहणार आहे खऱ्या अर्थाने. तर आम्ही चांगल्या उंचीचे, चांगल्या प्रजातीचे, भारतीय प्रजातीचे विशेष करून ते झाडं लावणार आहे आणि त्याचं संगोपन देखील केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणात. ग्राहकांसाठी यावेळी म्हणजे पहिल्यांदा 4.99 दरामध्ये व्याज दरामध्ये घरं उपलब्ध करून द्यायचा मानस नरेडकोने केलेला आहे. म्हणजे बँकेच्या हिशोबाने 7.5-8% हिशोबाने देईल. मात्र ज्या कस्टमरने आमच्या स्टॉल धारकांकडनं इथे फ्लॅट बुक केला पजेशनची कालावधी 6 महिन्यापासून 12 महिने 1.5 वर्षापर्यंत असू शकते. त्या कालावधीपर्यंतचा उर्वरित 2.5-3% जो व्याज आहे तो आमचा व्यावसायिक बिल्डर भरणार आहे. ग्राहकाला मात्र त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडे काल सुरू झालेला एक्झिबिशन आय थिंक दुपारी 3 वाजता पहिला फ्लॅट विक्रीचा शुभारंभ झाला आहे आणि आज सकाळपासून प्रत्येक स्टॉलला कस्टमरची साईट व्हिजिट कन्व्हर्जन चालू आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत आम्हाला कळेल की आज आमचे मेंबर लोकांनी किती फ्लॅट विकू